26 जानेवारी भाषण. आदरणीय व्यासपीठ, सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आजच्या या शुभ दिनी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आजच्या दिवशी मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही विनंती. स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत देश बनला महान. इंग्रजांच्या तावडीतून आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. ही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर नेते आणि स्वातंत्र्यवीरांना बलिदान द्यावे लागले होते. त्यानंतर 26 जानेवारी 1950ला आपल्या भारत देशात संविधान अंमलात आणले. तेव्हापासून आपल्या देशाला पूर्ण स्वातंत्र्य गणराज्य घोषित करण्यात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. या दिवसालाच भारतीय प्रजासत्ताक दिवस असेही संबोधले जाते. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताचे संविधान हे संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजीपासून भारतीय संविधान अंमलात आणले. जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण सज्ज प्रजासत्ताकाची म्हणजेच स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला होता. 26 जानेवारी या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हणले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. दरवर्षी 26 जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. या दिवशी सैनिकांना भावनिक श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यासोबत राष्ट्रपतीचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. 21 तोफांची सलामी दिली जाते. मित्रांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक नेत्यांनी आणि वीरांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे त्यांना कधीच विसरून चालणार नाही. त्यांना आपण नेहमी स्मरणात ठेवले पाहिजे. आपला देश आणखी कशी प्रगती करेल यावर आपण सर्वांनी काम केले पाहिजे. आपला देश जगात आणखी महान होण्यासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न केले पाहिजेत. जाता जाता शेवटी एवढेच म्हणेन, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. दे वरची असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे. मतभेद नसू दे.
वंदे मातरम, भारत माता की जय, जय हिंद, जय भारत।